इथे कारल्याची भाजी दाखवणार आहे। त्यासाठी मी आलं लसूण पेस्ट घेतली, एक कांदा घेतला आहे मोठ्या आकाराचा आणि काळं तिखट, आणि हे मी उकडून घेतलेले आहेत कारले। आता इथे मी तेल तापायला ठेवले आणि आता त्याच्यात आपण कांदा टाकून घेणार आहोत। मी अगोदर मोहरी टाकलेली आहे, तर आता आपण छान प्रकारे कांदा परतून घेणार आहोत। एक 2-3 मिनिटासाठी आपल्याला कांदा चांगला लालसर करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। एकदम छान आणि मस्त लागतं, खायलाही छान लागतं आणि पटकन होतंय। तुम्हालाही आवडेल, तुम्ही पण करून बघा। खूप सोपी रेसिपी आहे आणि कारलं ही सर्वांनाच आवडतं। जे नाही खाणार ते सुद्धा हे कारलं खातील, एवढं छान होतं हे कारलं आणि जरासुद्धा कडू लागत नाही। त्यात मी एक ट्रिक आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अशा पद्धतीने आपला कांदा लाल व्हायला लागलेला आहे, तर आता आपण याच्यात आलं कोथिंबीर टाकून घेऊया। आता आलं कोथिंबीर थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। आता याच्यानंतर आपण जे हे मसाले घेतले होते ते टाकून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने। आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आपलं कारलं जरासुद्धा कडू लागणार नाही, तर त्यात एक गोष्ट आहे ती टाकली ना की कारलं अजिबात कडू होत नाही, ते तुम्हाला मी दाखवते। आता आपण कारले टाकून घेऊया। आता हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। एक 2-3 मिनिटाला आपल्याला छान असं परतवायचं आहे। खूप छान लागतं खायला आणि याच्यामध्ये नंतर आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकणार आहोत। थोडंसं कारलं परतून घ्यायचं आहे आपल्याला एक 2-3 मिनटं, बघू शकता तुम्ही। हे बघा, आता इथे आपण शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण सगळं एकजीव केलेलं आहे। तर आता मी तुम्हाला जे म्हटलं होतं की नाही की आपलं कारलं थोडंही कडू लागणार नाही, तर त्यासाठी आपण आहे ना याच्यात एक मोठा खडा मी गुळाचा किसून घेतलेला आहे आणि हा गूळ टाकल्यानंतर थोडंसुद्धा आपलं कारलं कडू होणार नाही आहे आणि खायला एकदम छान अशी मस्त चव येते। तुम्ही टाकून बघा आणि ह्या पद्धतीने कारलं करून बघा। हे सर्व गूळ मिक्स करून घेतलेला आहे आणि आता एक 5 ते 10 मिनिटं आपण याला झाकून ठेवायचं आहे। आता जास्त आपण याला उकडून घ्यायचं नाही आहे, कारण आपण याला अगोदर पाण्यात एक उकळी उकडून घेतल्यामुळे हे कारलं झटपट आणि 5 ते 10 मिनिटात होऊन जाते। तर आपण याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया। हे बघा, असं छान प्रकारे आपलं कारल्याची भाजी झालेली आहे। बघा, तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे। हे बघा, किती छान झालेली आहे आपली कारल्याची भाजी। हे बघा, अशा प्रकारे आपली छानपैकी कारल्याची भाजी झालेली आहे। तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही करून बघा ही भाजी। श्री स्वामी समर्थ। हे बघा, मी आज अशी पूजा मांडलेली आहे। हे बघा, अशी रांगोळी काढली आणि इथे मी आज पूर्ण देवपूजा करून घेतली। नैवेद्य दाखवून झालेला आहे माझा। ते स्वामींची पूजा, इथे रेणुका माताची पूजा, इथे स्वामी चरित्राचं पारायण केलं होतं मी, ते आज पूर्ण झालं। इथे मी परडी भरून घेतलेली आहे, पीठमीठ टाकले, नैवेद्य टाकलेला आहे आणि बघा इथे महालक्ष्मीची पूजा केली आहे। आज गुरुवार आहे, त्यामुळं मी सकाळीच पूजा मांडून घेतली आणि नैवेद्यही करून घेतलेला आहे। अशी रांगोळी काढलेली आहे। तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आणि माझी पूजा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।